आता आपल्याला आशूची आणि तिच्या बाळाची गरज नाहीये. तू तिला लवकरात लवकर जायला सांग. एकदा तिचे पैसे परत केले की सुटलो आपण, संबंध संपला. तिला एकदा घराबाहेर काढून समाधान झालं नाही तुझं, आणि मग पश्चाताप कशाला करत बसली होतीस? चुकलंच आहे माझं. आतापर्यंत तू अश्विनीला तिचं बाळ असं सुद्धा म्हणू देत नव्हतीस, आणि आता ते बाळ फक्त अश्विनीचं झालं. अगं असं काय करतेस तू? ते आपलं नाही बाळ आहे. शुभंकर, वा किती चांगली आहे. बाबा मग आपण कधी खेळायचं? संडे मॉर्निंग. तुला आवडली बॅट? हो. बाबा मी चॉकलेट्स नाही आणली. हल्ली आईला चॉकलेट्स नाही आवडत. तुम्ही विसरलात ना? आता तुमची वाट आहे. जा फ्रेश तरी व्हा लवकर, मग आपण घरातल्या घरात सरपती खेळूया. अरे माझं शूटिंग चालू आहे अजून, जायला लागेल मला. तुझी आठवण आली ना म्हणून तुला भेटायला आलो मी. मिहीर, उद्या शाळा आहे, झोपायला जा आता. आई थोडा वेळ बोलू दे ना बाबांची. नाही, बास झालं आता, जा झोपायला. काय सांगितलं तुला? आईचं ऐकायचं की नाही? आता आई चिडेल. जा झोपायला जा. अगं ती नमिता प्रेग्नंट राहिल्यावर तुझा आणि ह्या बाळाचा त्यांना काय उपयोग आहे? असं काय बोलतेस किटी? मिस्टर प्रधान तर असं नाही करणार, मला खात्री आहे. हे बाळ त्यांचंच आहे, आणि मा तर म्हणाले आता घराचं गोकुळ होईल. त्या मा फक्त बोलण्याचं काम करतात ग, पण हे अख्खं घर आहे ना ते नाचतं त्या नमिता प्रधानच्या तालावर. अशी तू ह्या सगळ्या प्रकारातून लवकरात लवकर बाहेर पडावीस. त्यामुळे थोडे दिवस गप राहा. खरंच काही बोलू नकोस. हो, अश्विनीने दुसऱ्या कुणाशी लग्न वग्न केले नसेल ना? जो आता भलते असेल ते तर्क करत राहण्यात अर्थ. आपण सरळ उठूया आणि प्रधानांकडे जाऊया आणि स्पष्ट विचारूया त्यांना काय. एकदाच काय तो सोक्ष मोक्ष लागून जाऊ, नाहीतर मला बंगलोरचा पत्ता द्या, आम्हाला आम्ही जातो तिथे. गप्प बसण्यात काही अर्थ नाही. काहीतरी दुसरा उपाय नाहीच आहे आपल्याकडे. अश्विनीच्या अशा अवस्थेत तिला घर सोडून जायला सांगणं बरोबर आहे का? मिता तिच्या बाळाला ती तिचं ती ठरवेल ना, आणि दाम दुप्पट पैसे मोजणार आहोत आपण. मिता पैसे दिल्याने सगळे प्रश्न सुटतील? अगं ती जाईल कुठे? हे बघ, थोडं अवघड वाटेल, पण ही स्टेप आत्ताच घ्यायला हवी. नंतर अरे फार गुंता होईल. त्या बाळाला बापाचं नाही, निदान आईचं प्रेम तर मिळेल. पण बाळ जर या घरात राहिलं तर त्याला आईचं प्रेम तर मिळणार नाहीच, आणि बापाचं प्रेमही. ते पूर्णपणे माझ्याच बाळाला मिळायला हवं. प्लीज. शुभंकर, नमिताची कंडिशन खूपच नाजूक आहे. हे बघ, मला वाटतं आता तुझ्यासमोर फार पर्यायच नाहीये. मानो तुकडा पडेपर्यंत त्रास होईल, पण हा निर्णय आत्ताच घेतलेला बरा. कारण नंतर इतके कॉम्प्लिकेशन्स होतील की ते सगळं सोडवणं तुला अशक्य होऊन बसेल.